आज भारताचे संविधान निर्माते विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आणि त्या निमित्तानेच आज मी जालना येथे महामानव डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी इथं आलो होतो। आणि खरं तर राज्यातील, देशातील आणि जगातील भीमसैनिकांना आणि बाबासाहेबांच्या अनुयायांना, बाबासाहेबांना मानणाऱ्या सर्व लोकांना भीम जयंतीच्या, बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा। मराठा आंदोलन काळात जे गुन्हे दाखल झाले होते सरसकट मागे घेण्यास गृहमंत्र्यांनी नकार दिलेला आहे। जरांगे पाटील पुन्हा मैदानावर करण्याची शक्यता आहे। हे बघा, राज्य सरकार, केंद्र सरकार कुणाचंही जरी असलं तर सगळे गुन्हे, गंभीर गुन्हे कुणालाही परत घेता येत नसतात। आणि हे काही देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा देश आहे, हुकुमशाहीवर चालणारा नाही। कोणी एखाद्याने दादागिरी करायची आणि आमचे गुन्हे मागे घ्या, आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही असं करू, आम्ही धमक्या देणं, कारण की हा देश डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानावर चालत असल्यामुळं कोणी आयऱ्या गायऱ्याने धमक्या देऊन कुणाचे गुन्हे, काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे वापस होत नसतात। ज्या लोकांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले, ज्यांनी बीड सारखं शहर जाळले, ज्या लोकांनी शांतता भंग केली, गोरगरीब मायक्रो ओबीसीवर हल्ले करण्याचं काम केलंय, ह्या लोकांवरील गुन्हे वापस होऊ शकत नाहीत। आणि वापस जरी झाले तरी आम्ही न्यायालयात जाऊ। राज्य सरकारने जर गुन्हे वापस घेतले तर आम्ही न्यायालयात जाऊन दाद मागण्याचं काम करू। मराठ्यांची जिरवायला ही समिती स्थापन केली जा असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटलावर सुद्धा त्यांनी हल्लाबोल केलाय। मराठामध्ये वाद लावते। हे बघा, आतापर्यंत तुम्ही राधाकृष्ण विखे पाटलांचा उदो करता करता आता राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात का बोलायला लागले? ज्यावेळी राधाकृष्ण विखे पाटलांनी तुम्हाला लिहून दिलं, ज्यावेळी तुमच्या हातात कागद दिला, त्यावेळेस तुम्ही कागद वाचायला पाहिजे ना। त्यावेळेस तुम्ही मराठ्यांची दिशाभूल केली आणि स्वतःला आता खरं तर मराठा समाजातील काही आंदोलक जरांगेवर आरोप करतायत की 900-950 कोटीचं विखे पाटलांकडून, विखे पाटलाच्या खात्याचं काम कोयना धरणाच्या आसपास कुठतरी यांनी काम घेतलंय। त्यावेळी काम घेऊस तर तुम्ही विखे पाटलांच्या विरोधात बोलले नाही आणि आता काम पदरात पडलंय। काम सुरू झाल्याच्या नंतर तुम्ही विखे पाटलावर गरळ ओकण्याचं काम सुरुवात केली, कारण की विखे पाटील राज्य सरकारच्या हिशोबाने काम करणार, तुमच्या हिशोबाने काम करायला काही राज्यामध्ये, देशामध्ये हुकुमशाही नाही आणि जरांगे काही हुकुमशहा नाही। ते देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो, त्या पद्धतीने सगळ्यांची कार्यशैली चालत राहील। मराठा समाजाला अपमानास्पद वागणूक देण्यात येत आहे असं सुद्धा जरांगे पाटील यांनी विखे पाटलांकडे मराठा समाजाला अपमानास्पद जर वागणूक देत असेल तर मग आमच्या 18 पगड जातीतील 12 बलुतेदार, 18 आलुतेदार, आमचे मायक्रो ओबीसी, आमचे दलित बांधव, मुस्लिम बांधव यांच्यावर जे अन्याय अत्याचार होतात, यांच्यात मग यांना कोणती सन्मानाची वागणूक मिळते? आज राज्यात अनेक ठिकाणी जरांगेच्या पिलावळीकडून आमच्या मायक्रो ओबीसींना मारहाण केली जाते, आमच्या मेंढपाळावर हल्ले केले जात आहेत। काल सुद्धा परवा करमाळ्यामध्ये धनगर बांधवांचे, ते मेंढपाळ बांधवांवर मारहाण केली, महिलांचं विनयभंग केला, महिलांना मारहाण केली। ते तुम्ही प्रसार माध्यमातून सर्व लोकांनी बघितलेलं आहे। म्हणजे राज्यामध्ये दहशत यांनी निर्माण करायची आणि पुन्हा राज्य सरकारला दबाव टाकायचा की गुन्हे मागे घ्या, हे चालणार नाही आणि हे आम्ही चालू देणार नाहीत। बाळराजे आवारे यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे की त्यांच्यावर अटक झाल्यानंतर त्यांचा कारखाना सील करण्यात आलेला आहे आणि गायरान जमिनीत असल्याचं सुद्धा त्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्या आदेशात म्हटलं। हे सर्व जरांगेच्या आशीर्वादानं, जरांगे जरी आज म्हणत असला की बाळराजे आवारे माझा माणूस नाही, परंतु जरांगेला वेळोवेळी जरांगेने दाखवून दिलंय की एखादा सहकारी अडचणीत गुंतला की जरांगे त्याला वाऱ्यावर सोडून देण्याचं काम करतो। खरं तर बाळराजा आवारे 2011ला शिवबा संघटनेचा पदाधिकारी होता, जरांगेचा निकटवर्ती होता। आज कुठतरी बाळराजे आवारेचं नाव व्हायला लागलंय आणि बाळराजे आवारे आज कुठतरी काही प्रकरणात गुंतत असल्यामुळं बाळराजे आवारेंना सपशेल सोडून देण्याचं काम होत असेल। आणि विशेषतः बाळराजे आवारेंनी चूक केली आहे। बाळराजे आवारेंनी खरं तर धातूंचे पुतळे आणि बनवल्याच्या नंतर परमिशन घेऊन पुतळे बसवले पाहिजे। ते छत्रपती शिवरायांचे पुतळे चोरून संध्याकाळी ज्या महान राजाचे पुतळे 4 चौकात वाजत गाजत बसले पाहिजे, त्या महान राजाचे पुतळे चोरून बसवण्याचं काम केलं। धातूचे पुतळ्याऐवजी फायबरचे पुतळे वाटप करण्याचं काम केलं आणि विशेषतः गायरान जमिनी म्हणजे तो कारखाना चालवलाय, त्याच्यावर तर कारवाई होणारच ना। आणि कारण हे चोरून पुतळे बसवल्यामुळे राज्यामध्ये वाद निर्माण झाला, राज्यात जाती तेढ निर्माण झालं आणि त्या तेढ निर्माण झाल्यामुळे नक्कीच बाळराजे आवारेंना कठोर शासन झालं पाहिजे। आणि मी म्हणतोय बाळराजे आवारे एकटे नाही, बाळराजेंचा मोरक्या, बाळराजेंचा पाठीराखा मनोज जरांगे आहे। मनोज जरांगेची सुद्धा SIT चौकशी झाली पाहिजे, मनोज जरांगेला अटक झाली पाहिजे।